मालेगावातील रमजानपुरा परिसरातील लूम कारखान्यातून कापडाचे तागे चोरी करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलंय. दाणे परिसरातील लूम कारखान्याचं शटरचं कुलूप कापून आत प्रवेश करून कारखान्यात ठेवलेले 27 कापडाचे तागे 54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याबाबत रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील उपलब्ध तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करून मिळवलेल्या गोपनीय माहितीनुसार अबूबकर निहाल अहमद, नवकिरण जयसिंग तसेच ज्ञानदेव तांबे या दोघांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या संशयितांना वरील गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातून 27 कापडाचे तागे, 1 कटर मशीन, इलेक्ट्रिक बॅटरी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली महिंद्रा सुप्रा वाहन हस्तगत करण्यात आले. घरफोडीच्या गुन्ह्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघड केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.